नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ। तर हा व्हिडिओ ना रात्रीचा आहे। काल आम्ही संध्याकाळी 7 वाजता मार्केटमध्ये गेलो होतो। मस्त असे हार वगैरे आणले कारण म्हणलं उद्या एकादशी ना, त्याच्यामुळं देवबाप्पाला हार तर लागतातच। त्याच्यामुळं मग गेलेले मी हार आणले आणि केळी पण आणले थोड्याशा, कारण उपवासाला पण थोडे केळी लागतात। तर म्हणलं चला ते पण घेऊया। तर चला मग आता शुभ सकाळ सगळ्यांना। सकाळची वेळ आहे आता। इथं मी बटाटे उकडायला टाकलेले इथं। तर आज आहे एकादशी। एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि आळंदी यात्रा पण आहे आज आणि उद्या। तर चला मग थोडंसं गरम पाणी पण करून पिऊया सकाळी सकाळी, म्हणजे पित्त वगैरे असं कमी होतं। त्याच्यामुळं मी इथं कोमट पाणी करून घेतलं आहे। आणि मला तर पित्ताचा त्रास आहेच, त्याच्यामुळं साबुदाणा खिचडी हे खाल्लं ना तर जास्तच होतं। तर आज म्हणलं चला थोडीशी रेसिपी बनवूया वेगळी थोडी। आणि त्याच्यानंतर मग पाणी थोडंसं कोमट झालं आणि नंतर मी आता बसून पिते। तर पाणी थोडंसं कोमट झालेलं साईडला ठेवून दिलं आणि दुधावरची साय आधी काढून घेतली, कारण मग ते चहा बनवायचा होता ना, त्याच्यामुळे म्हणलं साय दुधात पडन तर चांगली अशी साय येते। म्हशीचं दूध आहे तर याचंच तूप बनवते मी घरगुती। तर आता इथं मग ते कोमट पाणी करून घेतलं, म्हणलं बसून पिते थोडा वेळ। नंतर मग आता बाकीचं चहा पाणी अजून आवरायचं काम चालू होतं। आज काय पोरांना पण सुट्टी होती, त्याच्यामुळं शनिवारचं म्हणलं चला थोडंसं दमानीच काम करूया। आणि माझा पण उपवास होता, यांना स्वयंपाक करायचा होता सगळ्यांना। तर चला मग अशा पद्धतीने सकाळचं रुटीन चालू झालेलं आहे। आता मी चहा ठेवते, कारण मिस्टरांना पण चहा प्यायचा आहे आणि त्यांना पण चहा देते उकळल्याच्या नंतर। मला पण घेते। तर हे चहा मी दोघांसाठी ठेवला आहे। पोरांचं अजून नंतर काय आवरलं नाही, मग त्यांचं झाल्यावर ते त्यांचं करून पितात। तर त्यांना ही बिस्किट पुडा देते मी चहामध्ये खायला। सकाळी सकाळी काहीतरी थोडंसं लागतं खायला, कधीतरी खातात, रोज नाही खात। पण घरी असल्यावर मग थोडंफार सकाळचा नाश्ता वगैरे करतात। तर म्हणलं चला आज काय बनवलं पण नाही स्वयंपाक सकाळी, तर म्हणलं थोडा उशिरा होणार आहे, नंतर करणारच आहे मी स्वयंपाक। त्याच्यासाठी मग आता म्हणलं थोडंसं खाऊन घ्या तुम्ही, नंतर मी लागते आता स्वयंपाकाला। तर एकादशा म्हणलं की मग बरेचसे कामं वाढतात, कारण देव वगैरे स्वच्छ करून घ्यायला लागतात, धुवून बिवून। आणि त्याच्यानंतर देवपूजा करायची, परत सगळं पुसून बिसून घ्यायचं। तर सगळे देव असे मी मस्त पितांबरी लावून स्वच्छ केलेत। तर हे मी देवे ना महिन्यातून एकदा असे चांगले घासून घेते, रोज काय घासत नाही। आणि महिन्यातून एखाद्या वेळेस घासायचे, म्हणजे चांगले पण निघतात आणि चांगले पण राहतात। तर इथं देव वगैरे घासून झाले, सगळं मंदिर बिंदिर पुसून घेतलं आणि नंतर मग सगळी पूजा मांडून घेतली। कारण म्हणलं आज एकादशीचं तर मग पूजा करायलाच लागते, रोजची तर असतेच आपली। पण सगळं बाहेर काढलं, सगळं पुसून बिसून घेतलं। आणि तेलाचं वगैरे सांडतातच, डागबिग लागतात, मंदिरामध्ये पडतात, त्याच्यामुळं मग ते चांगलं निर्मळ स्वच्छ करावंच लागतं। तर मस्त रात्रीच हार आणलेला तुम्हाला दाखवलं ना, तर बाहेर गेलते तर हारबीर पण आणलेला होता, कारण सकाळचं काय कोण बाहेर जात नाही आणि आणायला पण होत नाही, त्याच्यामुळं संध्याकाळीच आणून ठेवायला लागतं। तर फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी हारबीर आणून, मग पूजा वगैरे करून घेतली, हार घातला, सगळे दिवे वगैरे घासून घेतले, त्याच्यामध्ये दिवा लावून घेतले 2 दिवे आणि नंतर मग फुलं वगैरे वाहून घेतली, सगळ्या देवबाप्पाला गंध बिंद लावून घेतला। कळस ठेवते, कळस तर आमचा रोजचाच असतो, त्याच्यामध्ये मी नागिनीचे पानं ठेवते, कारण नागिनीचा वेल आमच्या तिथं आहे, त्याच्यामुळे मग पानं येतात त्याला भरपूर। तर त्यातली 4-5 पानं तोडून मी तांब्यावर कळसमध्ये ठेवून देते। तर अशा पद्धतीने देवपूजा पण माझी झाली आणि आता मी आले किचनमध्ये मग बटाटे उकडायला ठेवले होते, ते सुद्धा थंड झालं कुकर आणि आता मी काढून घेते आणि मला बनवायची आहे एक रेसिपी। पण माझा आज उपवास आहे एकादशी, तर एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज आळंदी यात्रा सुद्धा आहे, कारण आम्ही आता गेलो नाहीत आळंदीला, मिस्टर पण जात असतात, पण ते पण ह्या वर्षी काय गेले नाही। तर नंतर म्हणलं गर्दी कमी झाली ना मग जाऊया। तर आता स्वयंपाक वगैरे करून झालाय, माझं पण फराळीचं केलेलं आहे। तर फराळ करायचं आहे मला अजून, पण फराळामध्ये एक मस्त अशी रेसिपी बनवली, म्हणलं ती पण तुम्हाला शेअर करावं। तर असं सकाळचं रुटीन होतं उठल्यापासून तर दुपारपर्यंत। अजून बाकीचे पण कामं पडलेले आहेत, कपडे वगैरे धुवायचे। तर आता 12 वाजून गेलं तरी काय सकाळचंच अजून आवरलं नाही, तर म्हटलं चला ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते, कुठली रेसिपी केली आणि एकदम सोपी पण आहे आणि पटकन होणारी पण आहे। तर असं आहे आज एकादशीची सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन थोडंसं तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं। तर बघू आता हे दुपारपर्यंतच आहे, संध्याकाळी काय झालं तर ते परत उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। तर चला मग पहा पूर्ण व्हिडिओ आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घेत जा, पूर्ण पण व्हिडिओ पाहत जा। तर चला मग एकादशीच्या परत शुभेच्छा देते सगळ्यांना। आणि जर गेला असेल कोण आळंदीला, तर आम्ही काय गेलो नाही तर चला मग
बटाटे थंड करून घेतले, नंतर सालं काढून बाजूला ठेवले. तर शेंगदाणे पण कूट संपलेला होता, तर तव्यावर कूट करायला मी शेंगदाणे भाजायला ठेवले. साबुदाणा रात्रीच भिजत ठेवला होता, कारण रात्री साबुदाणा भिजत ठेवला ना चांगला फुगतो आणि चांगला पण होतो मऊ असा. सकाळचं भिजत ठेवला ना तर खूप त्याला उशीर लागतो भिजायला. तर इथं बटाटे मी सोलून घेतले, बारीक मॅशरने बारीक करून घेतले. त्याच्यानंतर आता साबुदाणा टाकून घेते. तर मी जवळजवळ 2-3 बटाटे घेतलेले आहेत, मला थोडेच वडे बनवायचे आहेत साबुदाण्याचे. म्हणलं साबुदाणा बनवण्यापेक्षा आहे ना साबुदाणा वडेच बनवूया. तर इथं मग शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेतला. थोडासा जाडसर केला आहे मी, त्याच्यामध्ये थोडा जाडसरच लागतो, म्हणजे ते खायला पण चांगलं लागतं आणि चांगले क्रिस्पी होतात. तर आता इथं मी मिरची टाकली, मिरचीमध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि वाटून घेतली. तर आता मिरची पण टाकून एकत्र मिक्स करून घेते, चवीनुसार मीठ टाकून हाताने असं कालून घ्यायचं. आणि आपण जसे साबुदाणा ह्याचे बटाट्याचे वडे बनवतो ना, बटाटावडा, तशा पद्धतीने याला आकार द्यायचा. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते चिटकत नाही. आणि मग असे वडे तयार करून साईडला ठेवायचे. मग म्हटलं चला आज वडेच बनवूया. तर इथं मग वडे बनवायचं माझं काम चालू होतं. म्हणलं मग सगळेच खातील थोडे, मी काय 2-3 खाल्ले. मग बाकी साबुदाणा वगैरे करायला पण काही गरज नाही. तर म्हणलं सगळ्यांना 2-2 होतील आणि बस झाले एवढे. मग बाकीचं राहिलं तर संध्याकाळी करता येईल फराळीचं. तर त्यांना पण स्वयंपाक करून ठेवलेला आहे मी, बटाट्याची भाजी आणि भाकरी. पण आता हे थोडंसं करून घेते बाजूला आणि मग नंतर बाकीचे कामं करते. तर इथं मस्तपैकी आता तेल पण गरम झाले, त्याच्यामध्ये मी आता वडे तळून घेते. तर तळताना काय करायचं, आधी गॅस मोठा ठेवायचा, तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि नंतर मग काय करायचं, बारीक गॅस करून घ्यायचं, म्हणजे जे आतली बाजू असते ना ती पण चांगली तळली जाते. तर आता वडे आहे ना मी पलटी करून टाकते, किंवा हळूहळू तेलामध्ये सुटतात का ते पाहायचं. कारण एकदम असे पटकन नाही पलटी करायचे, थोडेसे दमानेच हळू असे, नाही तर तेल ओढण्याची भीती असते. कारण वडे असे वजन जास्त असतं ना, त्याच्यामुळं मग ते तेल ओढायचं भीती असते, त्याच्यामुळं हळूच पलटी करून घ्यायचे. तर आता इथं मी पलटी करून घेते, चांगले लालसर खरपूस रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे बारीक गॅसवर. तर अशा पद्धतीने एवढ्या कलरमध्ये तळून घ्यायचे, म्हणजे तळले जातात चांगले. तर चला मग व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा. आणि वड्याची रेसिपी जर आवडली असेल तर खरंच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, परत पण सांगत जा कमेंटमध्ये. तर अशा पद्धतीने वडे पण तयार झालेले आहेत. मस्त असे तळून घेते, सगळेच राहिलेले पण तळून घेते आणि मग बाकीचे कामावर येते. चला मग आता सगळ्यांना बाय, परत भेटूया परत पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये. आणि पूर्ण पण व्हिडिओ पाहत जा.